भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क। झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर 2 जणांसाठी पास फक्त 1099 रुपयात, ज्यात पासवर इयरबड्स फ्री आणि सोबतच वेव्ह पूल, 10हून अधिक मोठे राईड्स, स्विमिंग पूल, किड्स झोन, रेन डान्स, पेंडुलम स्लाइड्स। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 98 90 77 08 59। पत्ता लक्षात ठेवा, शिरसोली रोड, जैन फार्म जवळ, अनुभूती शाळेमागे, झुलेलाल वॉटर पार्क, जळगाव। कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावच्या पाचोरा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा व आढावा सभा यशस्वीरित्या पार पडली। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक निवड, खत व औषध व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। कार्यशाळेत जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर अशोक वाल्लेकर यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक के एम तडवी, पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील आदी उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले। या कार्यशाळेत जैविक खते, कीड व रोग व्यवस्थापन, बियाणे निवड तसेच विविध कृषी साधनांच्या स्टॉल्स लावण्यात आले होते। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला, तर जिल्हा कृषी अधीक्षक के एम तडवी यांनी याबाबतची अधिकची माहिती दिली। काय कार्यक्रम होता, कशा पद्धतीने? माननीय कृषी आयुक्त यांच्या सूचनेनुसार आणि खरीप हंगाम 2025च्या तयारीनुसार संपूर्ण जिल्हाभरात आणि टप्प्याटप्प्याने तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा सभा आयोजित केलेली होती। माननीय आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आजची पाचोरा तालुक्याची खरीप आढावा सभा आयोजित केली होती। यामध्ये खरीप हंगाम 2025ला लागणाऱ्या निविष्ठा, खते, बियाणे, कीटकनाशके आणि घरगुती बियाणे वापर त्यांची उगवण क्षमता चाचणी आणि इतर तंत्रज्ञान ह्या अनुषंगाने पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। या अनुषंगाने ह्या कार्यशाळेचा आयोजनाचा मुख्य हेतू हाच होता की ज्या निविष्ठा आपण वापरत आहोत त्या निविष्ठा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या कशा वापरता येईल याच्यावर भर आहे आणि उत्पादन खर्च कमी करणे त्या अनुषंगाचा आहे। तसेच आगामी आताचा वातावरणातील बदल बघता सद्यस्थितीत खूप उन्हाळा आहे आणि पेरणीसुद्धा आपण 1 जून नंतरच कपाशीची करावी। तसेच ज्या आवश्यक बाबी आहेत जसे की निंबोळी अर्क असेल, बियाणे उगवण क्षमता असेल किंवा आंतरपिकाचा समावेश असेल किंवा कापूसमध्ये काईक वाढ व्यवस्थापन असेल, ह्या विविध तंत्रज्ञानाचं शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आलं आणि ह्या कार्यशाळेचा उद्देश एकच की तालुक्यात आवश्यक असणाऱ्या खरीपच्या अनुषंगाने सर्व बाबी माननीय आमदार महोदय यांच्या अध्यक्षतेखाली याचं नियोजन करून यशस्वीपणे आणि प्रभावीपणे राबवण्याबाबतची कार्यशाळा आज शेतकरी बांधव आणि कृषी संलग्न विभाग, तहसीलदार असतील, ग्रामविकास असेल आणि कृषीशी निगडीत इतर संलग्न विभाग असतील, शेतकरी प्रगतशील शेतकरी असतील, प्रतिनिधी असतील, निविष्ठा विक्रेते बंधू असतील यांच्या उपस्थितीत आणि माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय उत्साहात संपन्न झालेली आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।